नमस्कार, मी शुभांगी आणि माझ्या संक्रांतीचं सीझन कसं चाललंय ना तुम्हाला दाखवते. सध्या ना बांगड्या भरणं, माझे ब्लाऊज शिवणं आणि दुकानात कस्टमर खूप असतात. तर माझा यातच वेळ चाललाय. ते व्हिडिओ बनवणं पण लेट व्हायलाय. तर सध्या ना इतकं अर्जंट असतं ना सगळं, की सकाळी उठूनच आज भोगी आहे. 4 वाजता उठूनच ब्लाऊज शिवले आणि बांगड्याला पण खूप कस्टमर असतात. आता बांगड्याचं कस्टमर चालू होतं, तर त्यामुळे मी पटकन काजबटणं करून घेतले. घरातलं काम आवरून घेतलं. तर काही ब्लाऊज शिवणं झालेत. खूप दिवसाचे घेतलेले होते, पण काही शिवणं नाही झाले. तर आज ना मी ब्लाऊज शिवून घेतले. तर ह्या कामामुळे काही शिवणं झाली नाही, तर आज मी ना लवकर उठून शिवले. तर बरेच ब्लाऊज आहेत, पण काही शिवणं होत नाही. तर काल ना मुलांनाच दुकान सांभाळलं. काल खूप बांगड्याला कस्टमर होते आणि दुकानात ना मुलंच होते. तर मुलांनी खूप गर्दा करून ठेवलाय. त्यांना काय आवरायचं सुधरत नव्हतं. तर असा गर्दा करून ठेवलाय. मुलांना ते केली गोष्ट आहे. कारण की दुकान आणि बांगड्या भरणं काही झालं नसतं. त्यामुळे मुलांनी चिल्लर चिल्लर सामान बरंच काही केलं. मुलं केलं तीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि आत्याने पण काल ना घरातलं बरंच काही आवरलं. त्यांना स्वयंपाक काही जमत नाही, पण बाकीचे चिल्लर चाल्लर भरपूर काम सांभाळतात. त्यांच्यामुळेही त्यांना मला खूप आधार मिळतो. चिल्लर चिल्लर कामे पण भरपूर असतात ना, तर आत्याच आवरतात ते पण. काल अंडर पॅन्टचे बॉक्स वगैरे आणले होते, तर ते पण आवरायचं राहिलेलं आहे. कामामुळे काही आवरणं नाही झालं, तर आता कस्टमर नसलं की हे आवरणं चालूच राहतं. सर्व काही लेडीज वेअरच मिळतं. आज तर माझ्याकडे ना कानातल्यापासून ते सगळं काही लेडीजचं म्हणजे मिळतं. ते चिल्लर चिल्लर काम ना मुलांना पण आवरायला होती. आता विराजला जास्त काही काम जमत नाही, तर त्याला छोटी छोटी कामं लावून देत असते. आणि हर्षून कस्टमर करत असतो, त्याला समजतं बरंच काही. त्यामुळे मी त्याला कस्टमर करायला लावत असते. त्यांना ही सवय लागते ना थोडीशी कामाची, आणि मी कामात असल्यावर थोडंफार करतात. त्यांना ही सवय लागून जाते. आता हे 7-8 दिवस झालं हा पसारा असंच आमचा बांगड्याचा पडलेला असतो. सारखं सारखं यावर काही वेळ मिळत नाही, म्हणून मी असं ठेवून देत असते. एकदा कस्टमर आले की पूर्ण हॉलमध्ये आमचा पसाराच पसारा होऊन जाते. दुकान छोटं असल्यामुळे बांगड्याचं सामान हॉलमध्येच लावलेलं आहे. आणि हॉलमध्ये भरपूर जागा आहे, म्हणून बायकांना पण बसता येतं. दुकानमध्ये काही बसता येत नाही, त्यामुळे. तर आमच्याकडे ना अशा ठशाच्या बांगड्या जास्त भरतात आणि एकदम फिट्ट बांगड्या अशी भरावं लागते. बायकांना ढिली घातलेली काही आवडीच्याच बांगड्या आहेत माझ्याकडे, आणि प्लेन पण आहेत. या चमकीमध्ये पण आहे. त्या लांब लांब ठशाच्या नवीन काही निघलेल्या. मी सध्या हे नवीन आलेले, तर जास्त हेच चालायला लागले. आणि हे पण एक नवीनच आहे ठशामध्ये. अशा प्रकारच्या रंगीबेरंगी प्लेन बांगड्या पण आहे. कुणाला मॅचिंग आवडत असेल तर मॅचिंग पण नेतात. आमच्याकडे ना जास्त लाल आणि हिरव्याच बांगड्या चालतात. संक्रांतीला कसं हळदी कुंकाचं सुवासिनीचं चालतं, म्हणून ही जास्त लाल आणि हिरवच चालतं. ही रेड कलरची ना रेशीम बांगडी आहे. ही पण खूप चालते, बायकांना खूप आवडते ही. तर मी हे जास्त आणलेलं आहे, आणि त्यामध्ये हिरवा एक कलर आहे. अशा चमकीमध्ये पण आहे. कंगन बांगडी पण खूप चालते. सध्या ना सीजन असल्यामुळे ना माझं काही घरात लक्ष देणं होत नाही, आणि वेळ पण मिळत नाही. कारण की ना एवढं कस्टमर असतं ना, त्यामुळे. आणि कस्टमरच पहिले करावं लागतं, कारण की कस्टमरच आपलं देव मानले जातात. थांबा. तर तुम्हाला दिसतच असेल की खूप पसारा पडलेला, आणि कस्टमरचे पण माझ्याकडे खूप कपडे असतात. पिको साड्या, ब्लाऊज, तर काही ठेवायला जागा नाही, एवढं पसारा पडतो. तर आता हे आवरता आवरताच आता बांगड्या भरायला कस्टमर आलेले आहेत. चला तर मग बांगड्या भरू आपण.
बघा कसा कलर आहे. ओके बघ. या आशेमधून ये नाही ऑरेंज कलरचे. ऑरेंज कलरचं का ते हातातच घातलेलं आहे मावशी तुम्ही? नाही ना, ऑरेंज कलर लगे माझ्या हातात तवा होता का लगे बघतो हा तसा ऑरेंज कलर लगे आहे तसं. तेच वापरते दर्शक. हे तर काहीच नाही, पण फोडायचे त्यांना. हा ते आहे बघा. मला येते 5-10 सेकंद घ्यायचं. थंडीनं हातात कडक होते ना. व्हिडिओ बनवते ना. चांगलं असलं काही नाही म्हणून देते नाही. असं असलं काही आता एखाद्या वेळेस लावू दिलं म्हणून. मला काय माहिती असं आहे म्हणून तिला परत. भोगी आणि संक्रांत या 2 दिवशी खूप गर्दा असतो आणि ही म्हणते मला भरा, ती म्हणते मला भरा. अगोदर त्यांचं चालतं. मी नंबरप्रमाणे भरत असते आणि हॉलमध्ये पण जागा पडत नाही. बाहेर पण तेवढ्याच बायका बसलेल्या असतात. तर मला बांगड्या भरून भरून खूप थकवा आला आणि हातपाय पण दुखत होते आणि डोकं दुखत होतं. तर यांनी मला ना अद्रकचा चहा करून दिला. हे पण खूप काळजी करतात आणि विराज म्हणत होता, मम्मी डोकं दाबून देऊ का? तर मग त्यानं डोकं दाबून दिलं. ते दुखत असलं की खूप काळजी करतात सगळेजण. चहा करून पिला आणि नंतर ना मी खिचडी टाकली. मला आज स्वयंपाक करायचा सुद्धा कंटाळा आला होता. पण सगळेच जण समजून घेतात. आत्या, मामा हे पण सगळे समजून घेतात. ही काम आहे तिला. जे केलं ते खातात. सीझन येऊन गेलं की मला असं दुखणं आल्यासारखंच होतं. काम करू करू. खूप धावपळ होते ना त्यासाठी. मुलांनी पण त्यांच्या हिशोबानं 2-3 दिवस झालं दुकान सांभाळायचे. त्यांनी हे दुकान सांभाळलं. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी दुकान सांभाळणं. सगळ्यांनी सपोर्ट केला तर तेव्हा काही घडतं ना, नाहीतर काय. एकटीच्यानं काही होत नाही. मुलं मदत करतात, ते पण मदत करतात, आत्या पण मदत करतात. तर तुम्हाला कसं वाटलं संक्रांतीचं सीझन? तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.